नमस्कार शेतकरी मित्रांनो, दोडका लागवड याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत। या पिकासाठी जमीन, हवामान, लागवडीचा योग्य हंगाम कोणता, भरपूर उत्पन्न देणारे टॉप वाण कोणते, बियाण्याचे योग्य प्रमाण काय, कीड आणि रोग व्यवस्थापन, त्याचबरोबर पूर्व मशागत कशा प्रकारे केली पाहिजे, खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतर मशागत, विद्राव्य खत फवारणी नियोजन, काढणी आणि उत्पादन याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करू शकता, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। आणि शेतकरी मित्रांनो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, दोडका ही एक वेलवर्गीय फळभाजी आहे जी भारतातील विविध प्रदेशांमध्ये घेतली जाते। हे पीक पावसाळ्यात अधिक वाढतं आणि मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत म्हणून ओळखलं जातं। पौष्टिक भाजी असण्यासोबतच दोडक्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत आणि विविध आजारांवर उपाय म्हणून वापरता येतो। शेतकरी मित्रांनो, दोडका लागवड आपण खरीप आणि उन्हाळी हंगामात दोन्ही हंगामात करू शकता। शेतकरी मित्रांनो, दोडका हा मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे। त्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात ते एक उत्कृष्ट जोड आहे। दोडक्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम यासारख्या जीवनतत्वांचा समावेश आहे आणि खनिजे देखील भरपूर असतात, जे शरीर निरोगी राहण्यासाठी आवश्यक असतात। शेतकरी मित्रांनो, दोडक्याच्या लागवडीत हवामानाचा मोठा वाटा आहे। हे पीक कोरड्या समशीतोष्ण हवामानात चांगलं वाढतं आणि 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानाची श्रेणी त्याच्या वाढीसाठी आदर्श मानली जाते। दोडक्याला योग्य वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो आणि कमी तापमान, त्याचबरोबर जास्त आर्द्रता असलेल्या भागात लागवड करू नये। उच्च आर्द्रतेमुळे रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, ज्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दोडका लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करताना आपण अर्धा ते 1 मीटर खोलीची चांगला निचरा होणारी मध्यम काळी टणक माती या पिकासाठी योग्य आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दोडका हे पीक क्षारयुक्त जमिनीत घेऊ नये आणि 50% पेक्षा जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनी आपण या पिकासाठी लागवडीसाठी टाळायच्या आहेत। हलक्या ते मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होते। शेतकरी मित्रांनो, दोडका लागवडीचा उत्तम काळ हा खरीप हंगामात असतो, जो जून जुलै दरम्यान आहे। उन्हाळी लागवड आपण जानेवारी ते मार्च महिन्यात करू शकता। जर जास्त पाऊस असलेल्या भागात लागवड हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, दोडका हे पीक आपण खरीप, उन्हाळी आणि रब्बी या तीनही हंगामामध्ये लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, दोडक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायदा देणारी आहे, कारण ते चांगले पैसे मिळवून देणारं पीक आहे, ज्याला बाजारामध्ये वर्षभर चांगली मागणी असते। शेतकरी मित्रांनो, पूर्व मशागत दोडका लागवड करण्यासाठी कशी करावी, तर दोडका बियाणं पेरण्यापूर्वी शेताची योग्य मशागत करणं आवश्यक आहे। लागवडीसाठी शेत तयार करण्यासाठी जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी। शेतातील तण आणि गवताचे तुकडे काढून घ्यावेत। शेतात कंपोस्ट खत घालून ते जमिनीत चांगले मिसळावे। सरीसाठी 2 ओळीत 1.5 ते 2.5 मीटर अंतरावर आणि 2 वेलीमध्ये 50 ते 100 सेंटीमीटर खत टाकून घ्यायचं आहे। खत जमिनीत समान रीतीने पसरायचं आहे। प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावायच्या आहेत। उगवण होईपर्यंत बियांना पाणी देताना विशेष काळजी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, योग्य मशागत झाल्यानंतर प्रत्येक रोपामध्ये 50 ते 100 सेंटीमीटर अंतर ठेवू शकता। दोडका बियाणं लागवडीपूर्वी 6 तास पाण्यात भिजवू शकता। वरंब्याच्या एका बाजूला 90 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बिया पेराव्यात। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात बियांची टोकन पद्धतीने लागवड करावी। पेरणीनंतर 3 आठवड्यानंतर जास्त प्रमाणात आलेली झाडं पातळ करा आणि प्रत्येक ठिकाणी फक्त 2 निरोगी झाडं आपण ठेवू शकता। शेतकरी मित्रांनो, इतर पिकांप्रमाणेच दोडका लागवडीमध्ये सुद्धा लागवडीपूर्वी शेतात 5 ते 7 टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति एकर क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये मिसळून द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाला आपल्याला
लागवडीपूर्वी 10-26-26 एकरी एक बॅग, त्याचबरोबर 20 ते 25 किलो युरिया प्रति एकर क्षेत्रामध्ये लागवडीपूर्वी आपल्याला मिक्स करून द्यायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला लागवडीपासून 1 महिन्यांनी 20 किलो युरिया प्रति एकर क्षेत्रामध्ये दोडका पिकाला द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाला वाढीच्या अवस्थेमध्ये आपण 19-19-19 NPK विद्राव्य खत 75 ते 80 ग्राम अधिक मायक्रोला 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। यामध्ये आपण साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम मिक्स करू शकता। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला जास्त फुलांची संख्या वाढण्यासाठी 12-61-0 हे NPK विद्राव्य खत 75 ते 80 ग्रॅम फुलं सुरू होताना याची फवारणी आपण प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन करू शकता। त्याचबरोबर मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त टॉनिक 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। या फवारणी बरोबर सुद्धा आपण साफ किंवा 22-3 बुरशीनाशक 30 ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता। त्याचबरोबर काही किडीचा अटॅक वाटत असेल तर आपण प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाची फळं लवकरात लवकर मोठी व्हावीत आणि बाजारामध्ये आपल्याला पाठवता यावीत यासाठी 052-34 या विद्राव्य NPK खताची 75 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। त्याचबरोबर या फवारणीमध्ये सुद्धा RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाच्या वाढी दरम्यान रोपांची काळजी घेणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी आधार देणं आवश्यक आहे। रोपाच्या आजूबाजूचं सर्व तण काढून टाकायचं आहे आणि जमीन स्वच्छ ठेवायची आहे। माती नेहमी ओलसर ठेवायची आहे। आधारासाठी बांबू किंवा वाळलेल्या झाडाच्या फांद्या वापरू शकता, कारण या पिकाला आधाराची गरज आहे। चांगला आधार आणि जास्त उत्पादनासाठी वेली तारांवर पसरवता येतात। चांगल्या आधारासाठी मंडप पद्धत किंवा ताटी पद्धतीचा वापर करावा। मंडप पद्धतीनं उत्पादन चांगलं मिळतं आणि क्वालिटी सुद्धा चांगली मिळते। शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। दोडका पिकामध्ये ठिबक सिंचनाची शिफारस केली जाते, कारण ते वापसा टिकवून ठेवतं आणि जलद वाढीसाठी मदत करतं। झाडाला पाणी देताना झाडाचे खोड ओले होणं टाळायचं आहे। हिवाळ्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पाणी द्यायचं आहे, तर उन्हाळ्यात सकाळी 9च्या आत पाणी द्यायचं आहे। फुलोऱ्यानंतर 4थ्या दिवशी पाणी द्यायचं आहे। जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा फळ पोकळ पडतं। शेतकरी मित्रांनो, अशा फळांना बाजारामध्ये आपल्याला दर मिळत नाही। शेतकरी मित्रांनो, इतर पिकांप्रमाणेच दोडका पिकावर सुद्धा कीड आणि रोगाचा अटॅक होत असतो, तर त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं कसं करावं याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत। दोडका पिकावरील रोग जर पाहिले तर भुरी, डावणी, करपा आणि मोझॅक व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो। यांच्या नियंत्रणासाठी बाजारात मिळणाऱ्या बुरशीनाशकांचा वापर आपण या ठिकाणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, 22-3 मुळे भुरी आणि करपा नियंत्रण चांगलं करता येतं। 22-3 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। त्याचबरोबर ब्लू कॉपर मुळे सर्व रोगांचं नियंत्रण काही प्रमाणात करता येत असतं। हे सुद्धा आपण 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। जास्त प्रमाणात रोग आला असल्यास चांगल्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, दोडका पिकावरील कीड नियंत्रण जर पाहिलं तर दोडका पिकावर प्रामुख्यानं थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, नागाळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो। यांच्या नियंत्रणासाठी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। यासाठी नीम ऑइलचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकता। या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोक्लेम, कराटे, सोलोमॉन, रिजेंट, ॲक्ट्रा या कीटकनाशकांचा वापर या ठिकाणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी सुपर कॉन्फिडॉर 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। त्याचबरोबर ॲक्ट्रा 5 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन या दोन्ही कीटकनाशकांपैकी एका कीटकनाशकाची एका वेळेस फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, दोडक्याच्या फळांची कापणी सकाळी लवकर करायची आहे। फळं एका आकाराची तोडायची आहेत। मोठी फळं बाजूला काढायची आहेत। लहान दोडक्याची फळं तोडायची नाहीत। तोडणी झाल्यानंतर त्याचं ग्रेडिंग व्यवस्थितपणे करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, दोडक्याची फळं कॅरेटमध्ये किंवा पाटीमध्ये घालून पॅकिंग करायची आहेत। कॅरेटच्या खालच्या आणि वरच्या बाजूला लिंबाचा पाला आणि रद्दी घालून पॅकिंग करायचं आहे। असं केल्यानं दोडक्याला जास्त इजा होणार नाही।
शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाला सर्वसाधारणपणे बिया लावल्यानंतर 60 दिवसांनी फुलं येतात आणि फळं फुलल्यानंतर 12 ते 15 दिवसात फळं येतात. शेतकरी मित्रांनो, दोडका लागवडीसाठी आपण टॉप 1 जर पाहिले तर त्यामध्ये US 6001 आहे, VNR आरती आहे, अंकुरचा लतिका हा सुद्धा एक वाण चांगला आहे. त्याचबरोबर महिको कंपनीचा MHRची 7 आहे, कोकण हरिता, फुले सुचिता. शेतकरी मित्रांनो, हे दोडका पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण आहेत. यापैकी कोणतेही वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, दोडका लागवड करताना आपण सरीमध्ये 5 फूट अंतर ठेवायचं आहे आणि 2 रोपांमध्ये 3 फूट अंतर आपण ठेवायचं आहे. शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाचा कालावधी हा 140 ते 160 दिवसाचा सर्वसाधारणपणे असतो. शेतकरी मित्रांनो, दोडक्याची काढणी आणि उत्पादन जर पाहिलं तर लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलावर येतो. पूर्ण वाढलेली पण कोवळी फळं आपल्याला काढायची आहेत. नखानं हळूच दाबल्यावर व्रण पडतो, ती फळं कोवळी समजावीत. दोडक्याचं एकरी आपल्याला योग्य नियोजन केलं तर 10 ते 15 टन उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामधून निघू शकतं. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.